होटल के अंदर अय्याशी चल रही है, डोमेस्टिक वायलेंस का केस किया हुआ है तुम दोनों में, यहाँ पे नंगे पड़े हुए हो। आजा बेटा आजा, पुलिस बाहर है, पुलिस बाहर है। आओ, बेटी को छोड़ के आई है सहेली, क्या सही है? आओ। पत्नीला हॉटेलमध्ये तिसऱ्याच माणसासोबत पाहिल्यानंतर पतीनं हा राडा केलाय। उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून कौटुंबिक वादाचा हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती जाते। तिथल्या एका रूम मध्ये ती व्यक्ती आपल्या पत्नीला पाहते आणि तिथेच हा सगळा राडा सुरू होतो। पत्नीला एका दुसऱ्याच पुरुषासोबत पाहिल्यानंतर पतीनं जे केलंय त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होतोय। हे प्रकरण नेमकं काय, हा व्हिडिओ का व्हायरल होतोय, सविस्तर समजून घेऊया या रिपोर्ट मधून। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्याचा दावा केला जातोय आणि त्याच पतीनं आपल्या पत्नीचा आणि तिच्या मित्राचा हॉटेलमधला हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती आहे। बेटी को छोड़ के आई है सहेली, क्या सही है? आओ, डोमेस्टिक वायलेंस का केस है पति के ऊपर, यहाँ पे अय्याशी चल रही है होटल के कमरे के अंदर, आरजू होटल। तुम क्या सोच रहे थे, बच जाएगी? आ बेटा, तू भी आ, आजा आजा, तुझे पैसे चाहिए, आजा आजा आजा, पुलिस बुलाओ, जो करना आजा आजा। हो गया तेरा खेल खत्म, तेरे रिश्तेदारों पे, सब पे, होटल पे आगे, मुझे आगे बाथरूम में जाती है, जा जा। घडलं असं की आग्रा शहरातल्या कमलानगर भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या वर्तनावर संशय होता। तिचं बाहेर कुणाशी तरी संबंध आहेत असं त्याला सतत वाटत होतं। याच संशयाच्या जोरावर तो तिच्यावर पाळत ठेवून होता। अखेर एक दिवस आला आणि त्याला जी भीती होती तेच घडलं। 14 जुलैला मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास पत्नी आपल्या मुलीला घेऊन बाहेर पडली। मुलीला मैत्रिणीकडे सोडायला जाते सांगून ती बाहेर गेल्याचं या पतीचं म्हणणं आहे। तेव्हा पतीला संशय आल्यानं तो पत्नीच्या मागे निघाला। त्यावेळेला पत्नीने मुलीला आपल्या मैत्रिणीकडे सोडून ती थेट न्यू आग्रा परिसरातल्या एका हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिथेच तिचा कथित मित्र आधीच उपस्थित होता अशी माहिती आहे। पत्नीच्या पाठोपाठ त्या महिलेचा पती सुद्धा त्या हॉटेलमध्ये पोहोचला। पतीनं थेट रूम मध्ये घुसून आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं। तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि तिच्यासोबत तिचा मित्र आक्षेपार्ह अवस्थेत दिसले। पती समोर दिसताच महिला आणि तिचा कथित मित्र चांगलेच गोंधळले आणि तिथेच राडा सुरू झाला। पतीनं मोठमोठ्यानं राग व्यक्त करत हे सगळं रेकॉर्ड केलं। ही मुलीला मैत्रिणीकडे सोडायला जाते सांगून निघाली, हिने माझ्या विरोधात डोमेस्टिक व्हायलेन्सची केस केली आहे असे आरोप करत या पतीनं हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। वाद वाढल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत हा वाद हॉटेलच्या रिसेप्शन पर्यंत आणि नंतर रस्त्यावर येऊन पोहोचला होता। यावेळेला अनेकांनी गर्दी सुद्धा केलेली होती। ये देखो, दोनों पकड़े गए होटल के अंदर अय्याशी करते हुए बिना कपड़ों के। ये देखो, ये भैया यहाँ बैठे, ये है, पुलिस बुलाओ बेटा, बैठ। हाँ, पुलिस बुला रहे हैं। हाँ हाँ कोई बात नहीं, बैठ बेटा, बैठ 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 बैठ। ये रहे दोनों, आईडी प्रूफ लगाए दोनों ने अपना। होटल पे रिसेप्शन का रजिस्टर दिखाओ। हाँ तो रिसेप्शन का रजिस्टर भी तो होगा। मस्त अय्याशी चल रही है? अबे भाई को बोला, मम्मी को बोला, अपनी को, तेरे अभी पूरा बायोडेटा निकलवा रहा हूँ। काही वेळातच या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली। घटनेची माहिती मिळताच न्यू आग्रा पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीनं तिथं दाखल झाले। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या प्रकरणाची एक दुसरी बाजू सुद्धा समोर आली आहे। संबंधित महिलेनं यापूर्वीच आपल्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केलाय। न्यायालयात त्यांचं हे प्रकरण सुरू आहे, तरी दोघेही एकाच घरात राहत आहेत आणि त्यांच्यात वारंवार वाद सुरू आहेत आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलाय।
पण आता प्रकरण कोर्टात असताना पत्नीवर पाळत ठेवून हॉटेल रूममध्ये जाऊन तिच्यावर आक्षेप घेणं चुकीचं ठरणार आहे की पत्नी चुकीची ठरणार आहे हे आता कोर्टातच स्पष्ट होणार आहे.